देशाचा प्रत्येक घटक भारत प्रथम या भावनेनं काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आभासी पद्धतीनं वाराणसी इथल्या 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं केलं उद्घाटन. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकत भारत जगातला आघाडीचा तांदूळ निर्यातदार देश बनल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. विकसित भारत जी रामजी ही परिवर्तन घडवणारी योजना असून काँग्रेसनं या संदर्भात संभ्रम निर्माण करू नये, केंद्रीय कृषी मंत्र्यांचा इशारा. नवीन फौजदारी कायद्यामुळे येत्या 3 वर्षात जलद आणि कालबद्ध दोषसिद्धी होईल, गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास. राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला वेग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंद्रपूर आणि अमरावतीत रोड शो. उद्धव आणि राज ठाकरे यांचा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शब्द ठाकरेंचा हा वचननामा जाहीर. नव्व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सातारा इथं समारोप. व्हेनेझुएला प्रशासनावर अमेरिकेचं नियंत्रण. भारत सरकारनं तिथल्या भारतीय नागरिकांसाठी जारी केल्या सावधगिरी बाळगण्याच्या सूचना. व्हेनेझुएलावरच्या अमेरिकी हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं उद्या बोलावली तातडीची बैठक. आणि उत्तर भारतात येत्या 9 तारखेपर्यंत थंडीची तीव्र लाट आणि दाट धुकं राहण्याचा अंदाज. रेड अलर्ट जारी. नमस्कार. साडेचारच्या बातमीपत्रात मी कल्पना